मार्चला झाली सुरुवात. आपण पाहतो पहिले षटक घेऊन आला गोलंदाज आपण पाहतोय सप्रेम. स्ट्रायकिंग इन वरती आपण पाहतोय मुनीर पटेल. नॉन स्ट्रायकिंग वरती अफजल. ही सलामीची जोड साखळी आपल्याला पाहायला मिळते. फार चांगली मॅच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल, कारण एकीकडे तुम्ही पाहताय खालापूर तालुक्यामधील दोन्ही खालापूर तालुक्यामधील अगदी बलाढ्य संघ हाल आणि त्यांच्या विपक्षामध्ये लवजी, हे दोन्ही संघ मात्र एकमेकांच्या समूहामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक घेऊन आला सप्रेम. त्याच्या समोर आपण पाहतोय मुनीर पटेल, सुपरस्टार खेळाडू खऱ्या अर्थानं खालापूर टेनिस क्रिकेटमधील एकमेकांच्या समूहामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने हा फटका अगदी आपण पाहतोय मिडॉन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळाला. अल्पेश थरकुडे त्याने मात्र चांगली फिल्डिंग केली. त्या ठिकाणी कोणतीही धाव मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉलने झाली सुरुवात खऱ्या अर्थानं आपण पाहताय. पहिलाच फुलटॉस होता, त्याच्यावरती मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाहीये. हा देखील चांगला चेंडू, ऑफ कटर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघाला. आणखीन एक डॉट बॉल. सप्रेम मुनीर पटेलला मात्र थांबवण्याचं काम करतोय. ज्या कामासाठी आणि ज्या बॅटिंगसाठी मुनीर पटेलची ओळख आहे, मोठे फटके सातत्यानं त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांसाठी त्याची ओळख आहे. विस्फोटक असा हा फलंदाज. यावेळी फुलटॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आमचे सन्माननीय या ठिकाणी प्रदीपजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आणि या ठिकाणी थर्ड अंपायर साठी रेफर केलाय. हाईट फॅक्टर साठी मात्र चेक केलं जाईल विमर आहे की नाही. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय आमच्या टेक्निकल रूम मधनं यावेळी चेक केलं जातं. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने या स्पर्धेला कव्हर करते. फेअर डिलिव्हरी. या फुलटॉस वरती आपण पाहतो षटकार आला मुनीरच्या बाट मधून आणि खऱ्या अर्थाने ही ओळख आहे मुनीर पटेलची. मोठे फटके खऱ्या अर्थानं त्याच्या बाट मधून सातत्यानं आपण पाहतोय. आणि अगदी पाहायला गेलं तर तिसऱ्या चेंडूवरती हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो. षटकार आला 6 धावा धावफलकावरती. त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज सप्रेमचं देखील. हा डॉट बॉल, एक चुकीचा चेंडू पडला होता त्याच्या माध्यमातून, त्याच्यावरती षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळाला सप्रेम डॉट बॉल फेकलाय. 4 चेंडू आतापर्यंत झालेत 6 धावा धावफलकावरती. आणखीन एक चांगला चेंडू, ब्लॉक कॉलचा चेंडू, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सप्रेमने मात्र चुकी केली. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित चित्र वेगळं देखील पाहायला मिळालं असतं. मुनीर पटेलची जी मोठी विकेट आहे ती देखील इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली असती, परंतु इथे डायरेक्ट हिट होत नाहीये. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल सप्रेमचा. आणि इथे मात्र फलंदाज बाद. अफजलने मात्र एक चेंडू फेस केला आणि त्याच्यावरती देखील त्याची विकेट आली आहे. नवनाथने इथून मात्र विकेट कॅरी केली आहे. अगदी पायामध्ये चेंडूला पकडलाय आणि पहिला इथून मात्र फलंदाज बाद होतोय तो अफजल हाल टीमचा.
दुसरं षटक आपण पाहतो प्रगती पदावरती आलंय लवजी टीम कडून. आपण पाहतो गोलंदाज आलाय भावेश सावंत, ज्याला आपण सातत्यानं लवजी टीम कडनं पहिलं षटक हाताळताना पाहतोय. तो दुसऱ्या षटकासाठी आलाय. खऱ्या अर्थानं कॅप्टनचं देखील कौतुक करूया, ज्याप्रमाणे त्यानं गोलंदाजाचा वापर सातत्यानं लवजी टीम करतीये. गोलंदाजाचा भरणा असलेली ही टीम, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजाचा वापर त्यांच्या माध्यमातून केला जातोय ना, त्या कॅप्टनचं देखील कौतुक. इथे मात्र आपण पाहतो संधी खऱ्या अर्थानं होती झेलची. आउटसाइड दी ऑफ स्टंप. अंपायर सांगतात वाईट बॉल आलाय. ऑफ स्टंपच्या फार दूरवरून जाणारा चेंडू, त्याला मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न देखील झाला होता फलंदाजाचा, परंतु अगदी बाहेरून जाणारा चेंडू. अंपायर सांगतात वाईट बॉल आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली व्हाईटच्या साह्यानं 9 धावा धावफलकावरती. 1-9 ही धावसंख्या आपण पाहतो हाल टीमची बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये. यावेळी चांगला फटका. अगदी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक काही वेगानं आले होते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, एकच धाव मिळेल. गॅप सिलेक्शन खऱ्या अर्थानं फार चांगलं आपल्याला पाहायला मिळालं होतं सुफियानचं, परंतु त्या ठिकाणी जर पाहायला गेलं ना तर वाईडिश लॉंगॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, वाईडिश लॉंगॉफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. त्यानं मात्र चांगली फिल्डिंग केली. मोठा चेस होता त्याच्यासाठी, परंतु त्यानं एफर्ट चांगले दाखवले आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. 1 धाव आली. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती भावेश सावंतचं. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज होईल इथून बाद. डेंजर एंड झोन कडे खऱ्या अर्थानं आपण पाहतो सुफियान होता आणि त्याच ठिकाणी मात्र फेकी देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. दुसरी धाव घेताना मात्र धोक्याची घंटा आणि फलंदाज इथून बाद झालाय सुफियान. दुसरा फलंदाज बाद झालाय खऱ्या अर्थानं हाल टीमचा, तो सुफियान. धावसंख्या आपण पाहताय 11 धावा धावफलकावरती. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झाला. 1-1 धाव खऱ्या अर्थानं हाल टीमला देखील माहिती महत्वपूर्ण आहे, कारण की दोन्ही टीम जर पाहायला गेल्या ना तर तेवढाच बलाढ्य आहेत. मोठ्या टीम आहेत दोन्ही जर पाहायला गेलं तर खलापूल तालुक्यामधील, आणि अशा टीमच्या अगेन्स्ट आपल्याला खेळत असताना चांगला खेळ होणं फार गरजेचं आहे. धावसंख्या इथून धावसंख्येचा उच्चांक दाखवणं फार गरजेचं आहे. त्यासाठी मात्र प्रयत्न हाल टीमच्या माध्यमातून केले जात आहेत. 2 धावा आल्यात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मुनीर पटेलचा, तो देखील असफल ठरला जातोय. आणि इथून जर पाहायला गेलं तर भावेश सावंत देखील प्रभावित करतोय आणि खऱ्या अर्थानं ओळख आहे भावेश सावंतची. वेगवान पद्धतीचे चेंडू फेकण्यामध्ये त्याची ओळख आहे आणि त्या वेगवान पद्धतीचे चेंडू त्यानं आता मात्र गोलंदाजीसाठी आल्यानंतर मात्र फेकायला सुरुवात केली आहे. मुनीर पटेल सारखा फलंदाजाला देखील थांबवण्याची ताकद मात्र भावेश सावंत या गोलंदाजाकडे. ऑन साइडला प्रॉपर टायमिंग. काउ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे ताकद होती मुनीर पटेलची. येतोय षटकार. षटकार आलाय आणि षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण पाहताय 17 धावा धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी अगदी स्वीप केले चेंडूला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेग मधून.
चौकार. आता मात्र लय मध्ये आलाय खऱ्या अर्थानं मुनीर पटेल, जो खऱ्या अर्थाने गेले 10 चेंडू मात्र चाचपटत होता, परंतु शेवटच्या 2 चेंडूंवरती आक्रमण त्यानं स्वीकारलं. 22 साबणच्या विरोधामध्ये त्याने एक षटकार आणि एक चौकार लगावला आणि एकंदरीत आता संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. चला लवजी टीम थोडस स्पीडअप करा, एकत्रित येऊ नका, आपण फार वेळ आपल्याकडनं खर्च केला जातोय. एकवीस धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. थोडस आक्रमण स्वीकारलंय खऱ्या अर्थानं मुनीर पटेलनं आणि त्याला साथ देण्यासाठी आता मैदानामध्ये दाखल झाला आपण पाहता फलंदाज राजू. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे, गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज सोमित. युवा टॅलेंट आहे खऱ्या अर्थानं लवजी टीमचं, युवा गोलंदाजाकडे खऱ्या अर्थानं ही जबाबदारी सोपवली आहे तिसऱ्या षटकाची. आमचे प्रदीप दादा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. यावेळी स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलं प्लॉट मध्ये, अगदी लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार आलाय फलंदाज राजूच्या बाट मधून. षटकार आलाय आणि षटकारानं धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचली आहे ती 27 या अंकावरती. 2/27 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. राजूच्या बाट मधून हा षटकार आला. पहिल्या अगदी 22 सावंतच्या शेवटच्या 2 चेंडूंवरती आक्रमण स्वीकारलं होतं मुनीर पटेलनं आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकावरती आक्रमणाला सुरुवात केली आहे ती राजूनं. यावेळी चांगला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप, अंपायर सांगतात हा व्हाईट बॉल आहे. अव्वंतरची धाव आली आहे. 28 धावा धावफलकावरती. युवा गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर अगदी 15-16 वर्षाचा हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. थोडंसं अनुभवाची गरज आहे, कारण की समोर जर पाहायला गेलं तर तेवढी अनुभवी फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या अगेन्स्ट त्याला गोलंदाजी करायची आहे. हा चांगला चेंडू यावेळी अगदी आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती, अगदी आता नियंत्रणामध्ये गोलंदाजी साकारली जाते सोमितच्या माध्यमातून. प्रेशर खऱ्या अर्थानं हँडल करावा लागेल इथून गोलंदाजाला. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु अंपायर सांगतात हा व्हाईट बॉल आहे. थोडासा बाहेरून जाणारा चेंडू, लेग ब्रेकचा वापर खऱ्या अर्थानं गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातो. पडल्यानंतर अगदी बाहेर चेंडू निघतोय, बाहेर निघाल्यानंतर अगदी आपण पाहतो अंपायर देखील सांगतात की खराब लाईन आणि तिथून व्हाईट बॉल आला. 29 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्येचं उच्चांक गाठणं फार गरजेचं आहे. टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे इथून हाल टीमला, आणि त्या टार्गेट आता सेट करत असताना आतापर्यंत 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी अगदी स्विचिट करण्याचा प्रयत्न, सरळ बाट मधून धावा येतात, गरज आहे का वाकडी बाट करण्याची, हा देखील प्रश्न सर्वांनाच पडून राहिला. हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला खऱ्या अर्थानं तिसऱ्या षटकामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. त्यानंतर मात्र चांगला चेंडू, अगदी फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यावरती देखील मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये आणखीन एक अगदी डॉट बॉल खेळून काढला फलंदाज राजूनं. एक षटकार जरूर आला सोमितच्या विरोधामध्ये, परंतु त्यानंतर त्याने देखील अचूकता गोलंदाजीमध्ये आणली आहे आणि त्याची अचूकता भेदकता देखील आपल्याला अक्षरशः पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल ऑन साईडला, हा देखील फटका कन्वर्ट करायचा होता. बॅट अँड बॉलचा पुनश्च संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. आता मात्र ट्रॅक वरती आलाय, अचूकता आणि भेदकता त्याची आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल,
चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4 डॉट बॉल त्यांनी फेकलेत, एक षटकार आलाय, 2 अवांतर चेंडू देखील आले, 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. एकंदरीत संघाची धावसंख्या 29 पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल सोमितचा. चांगली गोलंदाजी. हा देखील फटका आपण पाहतोय, अगदी शॉर्ट फाईन लेग मध्ये. चांगली क्षेत्ररक्षण, कोणतीही धाव या चेंडूवरती येणार नाहीये. आणि इथून डॉट बॉलने 29 धाव फलकावरती. डॉट बॉलने मात्र षटक क्रमांक 3 देखील समाप्ती झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29. कमबॅक करून दिला आपल्या टीमला गोलंदाज सौमितनं, ज्यानं एक षटकाराचा मार खाल्ला, 2 अवांतर चेंडू त्यानं फेकले. एकंदरीत त्यानं आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या 8 आणि 5 चेंडू त्यानं तब्बल निर्धाव फेकलेत. कमालीची गोलंदाजी, कमालीचं कमबॅक खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल सौमितचं. युवा गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं, 15-16 वर्षाचा हा गोलंदाज. त्याच्यावरती खऱ्या अर्थानं टीमच्या कॅप्टन आपण पाहतोय अल्पेश सरकुडनं त्याच्यावरती जबाबदारी जरूर दर्शवली होती, परंतु त्या जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी त्याच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आता शेवटचं आणि निर्णायक षटक आपण पाहताय, जिथे मात्र डिसाईड केलं जातं टार्गेट काय असणार आहे. शेवटचं षटक आपण पाहताय, हिमांशू हा गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आलाय. गोलंदाजीसाठी आपण पाहताय व्हाईट बॉल. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय अव्वंतर आला, व्हाईट बॉल आला. 30 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात हाल टीमच्या. लवजी टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना काय नाव तुमचं? आणि ते नो बॉल आणि त्याच्यावरती चौकार आलाय. अव्वंतरच्या साह्यानं 5 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. बोनसच्या स्वरूपामध्ये या धावा आल्यात, जे आता षटक खऱ्या अर्थानं हाताळलं गेलं ना सौमितनं, त्याच्यासाठी कॅश प्राइज आलाय आमचे पांडुरंगजी बडेकर साहेबांकडनं. सौमित आपण मॅच झाल्यानंतर आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचंय. हा नो बॉल आणि त्याच्यावरती चौकार आला. या 5 धावा बोनसच्या साह्यानं आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहताय 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे फुलटॉस चेंडू होता, खऱ्या अर्थानं आमंत्रण होतं. फ्रीटचा चेंडू होता, त्याच्यावरती मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु अगदी जास्त सफल झाले होते त्या ठिकाणी मुनीर पटेल. आणि मिस टायमिंग पाहायला मिळाला. एक्स्ट्रा जरूर उदलावल्या गेल्या हिमांशूच्या माध्यमातून, परंतु फ्रीटचा चेंडू होता. विकेट मात्र मिळणार नाहीये. 35 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय हाल संघ बॅटिंग करत असताना. यावेळी अगदी स्टँड अँड डिस्पॅच, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. कॅरी झाली आहे झेल लॉंग ऑफ रिजन मध्ये. मोठी विकेट आली आहे मुनीर पटेलची. मुजीब नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आपण पाहता. हा फटका चांगला आहे. यावेळी अगदी नजाकत दाखवत असताना चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकारसाठी. यावेळी अगदी ताकदीपेक्षा युक्तीचा मात्र वापर केला फलंदाज मुजीबनं. अगदी आउटसाइड ऑप्शन चेंडू होता, त्याला फक्त कट केलाय आणि बाकी काम मात्र चेंडूने पार पाडलाय. चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 39. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतो हिमांशूचं.
मुजीबनं मात्र एक चौकार त्याच्या बॅटमधून दाखवला. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च आपण पाहताय हिमांशू गोलंदाजी ट्रॅकवरती आला. यावेळी लोअर फुलटॉस समोरच्या दिशेनं हा फटका लॉप केला. डीपमधनं क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. मिळेल फक्त सिंगल डबलला देखील प्राधान्य तितकाच दिला गेला आहे. हाल टीमच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 40 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आपण पाहताय. दोन चेंडूचा अद्यापही खेळ बाकी या षटकातील. यामध्ये ऑन साईडला हा फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडस फंबल जरूर पाहायला मिळतं. तोपर्यंत मिळतील 2 धावा. थोडस लेझी क्रिकेट खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळालं या चेंडूवरती. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक जाऊन पोहोचले. या 2च्या साह्यानं आपण पाहताय 42 धावा धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रातील. आपण पाहताय एक चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. आणि इथून मात्र शेवटचा चेंडू आलाय. डॉट निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या आपण पाहतो 42. टार्गेट असेल तर लवची टीम समोर 43 या धावसंख्येचं. जेवायला गेलाय का तो कधी येणार? माहिती बघ ना जेवण त्याचं. अरे मग त्याच्याकडे दिला ना. मला पण 4 सांगितलं. आम्हाला एकच आणले. मी पाणी घे ना. काय रे पाणी का जेवण तुषार लावते नाही द्यायचे देतोय बघ आता चाललाय. तू खाल्ला ना. माझं लक्ष नाही राहणार इथे सर्व गडबड होणार आहे. धन्यवाद दिले सर. अतिशय सर्व समालोचन या ठिकाणी ऐकायला मिळालं. निश्चितच एक चांगला आवाज. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो या लढत चालू या हल बनाम लवजी 42 धावा ओव्हरला प्रथमतः फलंदाजी करत असताना हल टीमनं आणि 43 धावांचं लक्ष ठेवलं जाते. अगदीच लवजी टीम समोर विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका. लगेचच आपण फील्ड लावून घ्यायचे हल टीम आणि विनंती करेन लगेच आपली सलामची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायची टीम लवजी. अगदीच या ठिकाणी सन्माननीय श्री प्रभुदादा देशमुख यांचं शुभागमन झाले. त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाणार आहे.
तर जास्त वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करायची आहे. आपण पाहतोय वर्णा चषक 2024 आजचा हा अंतिम दिवस. 4 दिवसीय नेट रजनी शृंखलेचं आयोजन या ठिकाणी केले गेले. तमाम आयोजकांच्या वतीने अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन. 3 दिवशी जर आपण लॉट्स पाहिलं तर आदिवासी गट होता आणि निश्चितच 20 मिनिटाच्या अवधीमध्ये या ठिकाणी 4 षटकं कंप्लीट करायची. आजचा ओपन ग्रामीण गट आणि निश्चितच खूप चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहू शकाल. मॅचला सुरुवात करायची. जाऊया मैदानच्या आतमध्ये. इथे सामना रंगतोय खऱ्या अर्थानं. हा विपक्ष लवजी वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकारसु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. अगदीच्या ठिकाणी पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार झालाय. म्हणजे सांघिक कोणती पहिला तर वैयक्तिक पहिल्यासाठी हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. तर स्ट्राईकरला फलंदाज भावेश, नो स्ट्राईकरला फलंदाज नवनाथ. ही सलामची जोडी लवजी टीम साठी. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्जा मुजीब. पहिला चेंडू मोठा फटका फसलाय. चेंडू हवेत आणि इथे पहिला धक्का बसेल टीम अगदीच लवजी टीमला. अगदीच्या ठिकाणी पहिला धक्का बसेल टीम लवजी टीमला भावेच्या स्वरूपामध्ये. वैयक्तिक स्वतःचं खातं देखील खोललं नाही आणि पहिला धक्का या ठिकाणी बसला लवजी टीमला. 43 धावांच्या या ठिकाणी पाठलाग करायचे. कंपल्सरी चेसिंग ॲज स्पर्धेचा नियम आहे आणि निश्चितच या ठिकाणी जर विचार केला तर पहिला धक्का बसतो पहिल्याच बॉलवरती. खूप चांगली गोलंदाजी केली जाते. लेग स्टंपवरती चेंडू होता. अगदीच हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटची लिडिंग येत लागली आणि चेंडू जवळपास विकेट किपरच्या स्वेल क्षेत्राच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि इथे पहिला धक्का बसला टीम लवजीला. आणि बॅटर त्यानंतर विक्रांत 3ऱ्या क्रमांकावरती. मैदानच्या आतमध्ये इंगाला मोठा फटका शॉट लाईन. चेंडू फुल केलाय, फुल झालाय, सक्सेसफुल, पॉवरफुल चेंडू येतो 6 धावांसाठी. षटकार. अगदी डीजे मास्टर थोडेसे सुस्तावले तर चौकार षटकार गेल की 2 वाजवायचे, विकेट गेल की 2 मात्र वाजवायची. कारण डीजे शिवाय मजा नाही. अगदीच थोडंसं शांत वातावरण वाटतंय. थोडंसं गरम करण्याचं काम डीजे मास्टर यांनी केलं तर नक्कीच एक सामना पाहण्यास मजा येईल. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय षटकार टोकला. षटकारनं संघाचं खातं ओपन केलंय, टीमचं खातं ओपन केलंय, वैयक्तिक स्वतःचं खातं ओपन केलंय. विक्रांतनं नावाला साजेशी केली इथे केली जाते टीम लवजीसाठी. इथे मात्र चांगला फटका फ्रंट फुटवरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. जबरदस्त स्ट्रोक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चेंडूवरती विकेट आली. त्यानंतर विक्रांतनं जसं मैदानच्या आतमध्ये पाऊल ठेवला अगदीच खेळपट्टीवरती. पहिल्या चेंडूवरती जणू काही जबरदस्त स्ट्रोक केला. अगदीच आपण पाहिलं तर षटकर टोकला आणि त्यानंतर जर का आपण विचार केला तर चौकार टोकला 3ऱ्या चेंडूवरती. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती 10. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आले तर 10. वैयक्तिक 2 चेंडूचा सामना केला विक्रांतनं. धावा आले धावफलकावर आतापर्यंत 10. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा पण त्याच्या अगदी डाव्या साईडनं तयार झालाय 3-4 पावलांचा रन घेऊन मुजीब. इथे मात्र खूप चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, फसवा चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. इथे चेंडू आलाय अगदीच्या ठिकाणी. हा चेंडू आलाय डॉट बॉलची सांगता झाल्या. डॉट बॉलची समाप्त झाली. टीमची टोटल मात्र इथे सिरावले 10 अंकावरती. 43चा पाठलाग करायचा. इथे मोठा फटका, जबरदस्त स्ट्रोक, मास्टर स्ट्रोक. चेंडू जाईल अगदीच कॉर्नर रिजनला.
शेवटची आणि अंतिम मॅच, अंतिम सामना या ठिकाणी रंगेल. मोहपाडा विपक्ष इनगाव दोन्ही संघ नायकांना विनंती करेन की आपण टॉससाठी या. अगदीच दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करून की येत असताना आपला प्रवेश देखील निश्चित करायचा आहे, कारण सामना चालू होण्याच्या अगोदर आपला प्रवेश या ठिकाणी निश्चित करायचा आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना सूचना करतोय लगेच आपण टॉससाठी यायचे, कोणतेही वेळ आपण या ठिकाणी अतिरिक्त घ्यायचं नाही. या एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडली जातात एकंदरीत 22 धावा. काय जबरदस्त फलंदाजी विक्रमच्या बॅटमधून आपण पाहिले. 3 षटकार 1 चौकार वैयक्तिक 5 चेंडू मागे त्याने 22 धाव्यांची खेळी साकारल्या. यावेळी सांघिक पडतील दुसरा तर वैयक्तिक स्वतःच्या पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. तावेश षटक क्रमांक 2 या ठिकाणी घेऊन येत असताना आपण पाहतोय. पुढे एंड कडून गोलंदाजी मार्क वरती सतीच्याकडे तयार द्या. इथून मात्र आता आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवावी लागेल. पंचांकडे जोरदार अपील. पंच सांगतायत की चेंडू थोडासा अतिरिक्त उचली घेणार आहे आणि इथून मात्र येईल हा डॉट बॉल. अगदी डॉट बॉलची मात्र इथे समाप्त झाली. असेच काही चेंडूंची गरज. पहिल्या षटकाचा विचार केला तर 22 धावा कुठून काढल्या. 43चा पाठलाग करायचा. आता 18 मध्ये बनवायच्या होत्या तर मात्र 21, परंतु आता बनवायच्या त्या 17 मध्ये 21 धाव्यांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडू इथून महत्वाचा असणार आहे टीम लवजीसाठी देखील आणि प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल टीम हलसाठी देखील. बॉलिंग ट्रॅक वरती पुढील चेंडू. इथे दुधारी तलवार उभारली होती. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळत नाही. या चेंडू सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. ताबीजच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानच्या आतमध्ये देत असताना 100% कमिटमेंट आपल्या टीमसाठी देत असताना गोलंदाज आपण पाहतोय. ताबेश अतिशय चांगली गोलंदाजी पुन्हा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती इथे मात्र स्लोअर होते त्या चेंडू. इथे झेलची संधी होती, संधी हुकली आणि अगदीच या ठिकाणी सिंगल मात्र प्राप्त झाले. प्रयत्न करायला हरकत नव्हती. प्रयत्न केला असता तर नक्कीच या ठिकाणी यश मात्र नक्कीच मिळालं असतं, परंतु इथे जीवदान दिलं खऱ्या अर्थानं फलंदाजाला आणि नवनाथला जीवदान मिळालं. सिंगल मिळालं. सिंगल टीमची टोटल धावसंख्या 22 अंकावरती, सॉरी 23 अंकावरती, 23 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 1.3 चेंडूचा खेळ संपला. पहिले 2 चेंडू आपण पाहिले. जबरदस्त गोलंदाजी फ्रंट फूट वरती पाहायला मिळाली आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती सिंगल मिळाल्या. एक स्लोअर गतीचा चेंडू होता. त्या चेंडूवरती मात्र झेलची देखील संधी होती, परंतु ती गमावल्या. त्यानंतर ताबेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. समोर फलंदाज पुन्हा एकदा विक्रांत. यावेळेस बॅटची लेनिंग आहे. चेंडू येतो स्क्वेअर लेग च्या दिशेनं. 2 क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली थांबतायत, परंतु थोडीशी मिस फील्ड फ्रॉम उलिक मात्र नक्कीच या ठिकाणी झाल्या. तत्पूर्वी चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत रन्स कंप्लीट झाल्यात 2 आणि दोन्ही अंकाने टीमची टोटल धावसंख्या अंकित केली जाईल 25 अंकावरती. प्रत्येक धाव महत्वाची असणारे इथून विजयासाठी जर आपण पाहिले ना तर प्रत्येक धाव महत्वाची असणारे दोन्ही टीमसाठी. 25 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती. 43चा पाठलाग करायचे, बनवायचे ते मात्र आता 18 बॉल शिल्लक आहेत. जवळपास जर आपण विचार केला तर 14 मध्ये बनवायचे ते 18. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका. काय जबरदस्त स्ट्रोक, जोरदार फटका दिला आणि इथून चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. येतोय षटकार. ताबेश काय जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा स्लोअर गतीचा चेंडू आणि चेंडू जाईल खडे खडे स्ट्रोक खेळत असताना, बिग शॉट खेळत असताना चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. येतोय 6 धावांसाठी षटकार.
विजयाची समीपेरून टेपली टीम लवजी जबरदस्त काटेकी टक्कर जबरदस्त सामना परंतु हा सामना आता खऱ्या अर्थाने खुल्ला झालाय टीम लवजी साठी एकतर्फी मॅच होत असताना परंतु क्रिकेट आहे मित्रांनो जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताळून होत नाही ना तोपर्यंत विजय कोणाच्या बाजून झुकेल हे मात्र सांगणे कठीण आहे. अतिशय जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला लवजी बनाम हाल एक जबरदस्त टफ फाईट होईल असं वाटत होतं परंतु हा सामना एकतर्फी होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 अशरफ बॉलिंग ट्रॅक वरती या नावण्यासाठी फुल बॉल हलक्यातून चेंडूला खेळलाय जवळपास एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहिले सिंगल प्राप्त झाले डबलचा प्रयत्न इथून रन्स ओव्हर थ्रो अतिशय खराब कामगिरी होती हर टीमच्या माध्यमातून खराब फिल्डिंग खराब बॉलिंग निश्चितच रन्स मिळतील इथून 3 आणि 3 या अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र 40 अंकावरती सामना एकतर्फी खुला झाला 11 चेंडू आणि फक्त विजयासाठी गरज असणार ती 3 धावांची एकतर्फी सामना खुला झाला लवजी टीम साठी जबरदस्त सामना असं वाटत सामना थोडासा डोजेट जाईल लवजी टीमला परंतु जी गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. जी धारदार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे हल टीम ती गोलंदाजी मात्र आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली नाही हल टीम कडनं आणि इथे एकतर्फी सामना जिंकतोय लवजी टीमच्या बाजूने. इथे क्लीन बॉल दांडी गोल काही गरज नव्हती आवश्यकता नव्हती अगदीच घुटना टेक फटका खेळायचा होता दांडी गोल झाले आणि इथून मात्र फलंदाज झाले बाद. करेल त्या टीमला मात्र या ठिकाणी बाय असणार आहे. इथे मात्र हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न इथे पंचांचा हा वाईड बॉलचा इशारा या स्लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेरून जाणार चेंडू पंच दंडित करतायत. अगदीच आमचे ऑफिशियल पंच प्रदीप देशमुख अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं प्रभाकर देशमुख सर खूप चांगले पंच गोलंदाज तयार इथे या हलक्यातून खेळला अगदी ब्लॉक मध्ये चेंडू होता परफेक्ट मार्कर करण्याचा प्रयत्न परंतु इथे सिंगल मिळाल्या सामना एकतर्फी झुकलाय पूर्णपणे या सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या 42 अंकावरती स्कोर इज लेवल म्हणजे सामना अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय आता फक्त एका धावेची गरज फक्त एका धावेची गरज. चला मोपाडा संघनायक आणि इनगाव संघनायक टॉस साठी या अंतिम कॉल असेल आपणास दोन्ही टीमचे संघनायक अगदीच इनगाव संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदीच येत असताना आपला प्रवेश देखील आपला निश्चित करायचा आहे. चला या एक मोपाडा संघ कर्णधार आपण लगेच टॉस साठी यायचं. चला या इनगाव संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करेन एक मोपाडा टीमचे कर्णधार आपण या मोठा फटका जबरदस्त स्ट्रोक आणि या झेलची संधी परंतु चेंडू जाईल अवघ्याच्या बाहेर होता येतोय षटकार ठोकून मात्र विजय निश्चित केलाय